नमस्कार पुणेकर. गोष्ट एका पुणेकराची तर नवीन एपिसोड. आज आपण एका भन्नाट व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांनी मार्केटिंग ह्या जगामध्ये खूप मोठं स्वतःचं नाव क्रिएट केलं, असे श्री प्रकाश बंग. आम्ही तर त्यांना बँग बँग म्हणतो, बँग बँग बंग, कारण की ते जे काही करतात ते अतिशय मनापासून करतात आणि ते ज्याला मिळतं ते त्याच्या हृदयाला जुळतं. असे हे प्रकाश बंग, 12 गावचं पाणी पिलेला पुणेकर, कारण की त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये जग पालथं केलं. चाइल्डहूड इन मुंबई, सोलापूर, फरीदाबाद आणि पुणे असे 4 छान शहरांमध्ये त्यांचं बालपण गेलं. एज्युकेशनमध्ये त्यांनी BSc विथ ऑनर्स इन फिजिक्स फर्ग्युसन कॉलेजमधून, MBA मार्केटिंग फ्रॉम IMDR, MA फ्रॉम न्यू दिल्ली, ऑनररी PhD from American University in Marketing. By profession, he is the founder of Quicktell Communication, an advertisement and marketing agency, founder of Rooms XML Solutions Limited, a B2B bed bank headquartered in Pune and offices globally. त्यांचा छंद फोटोग्राफी, जो त्यांनी प्रोफेशन म्हणून निवडला. ट्रॅव्हलर बाय चॉईस आणि खूप अशा बिझनेसमॅनना ते ॲडवाईज देतात. प्रचंड बिझनेस हाऊसेसना त्यांनी गाईड केलेलं आहे, मेंटॉर केलेलं आहे आणि एवढ्या सक्सेस स्टोरीज आहेत त्यांच्या की आपल्याला त्याच्यासाठी जर करायचं ठरवलं तर एक 8 ते 10 तासाचा एपिसोड करायला लागेल. आणि असे हे प्रकाश बंग आज आपल्याबरोबर गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. सो लेट्स हॅव अ वंडरफुल टाईम विथ प्रकाशजी. सो प्रकाशजी, गुड मॉर्निंग. नमस्कार, गुड मॉर्निंग. सो आम्हाला खूप मोठी संधी लाभली आज की आम्ही प्रकाशजी बंग यांच्याबरोबर आज सकाळी गप्पा मारायचा आम्हाला मौका मिळतो आहे. सो थँक्यू व्हेरी मच प्रकाशजी फॉर स्पेरिंग युअर टाईम फॉर अस. ॲब्सोल्युटली माय प्लेजर. सो लाईक एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम बचपन. सो तुमचं लहानपण मार्केटिंगपासूनच चालू झालं. ॲट द एज ऑफ 14 तुम्ही डोर टू डोर मार्केटिंग केलं. हो. तर तो जो अनुभव होता लहानपणाचा, त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आम्हाला काही त्याच्याबद्दल चर्चा कराल का आमच्याबरोबर? शुअर. ॲक्च्युली शैलेशजी काय आहे, स्ट्रिक्टली स्पीकिंग तो ऑप्शन नव्हता. मला हो, करावं लागलं. जास्त डिटेल बॅकग्राऊंडमध्ये जाणार नाही, पण परिस्थिती अशी झाली होती. मी 8वीमध्ये असताना पप्पांची आमची एक फॅक्टरी होती, ती बरोबर चालली नाही आणि त्यांना ती बंद करावी लागली. आणि सगळे त्यांची जी आयुष्याची जी सेव्हिंग्ज होती, जे काय होते ते सगळे संपले. हो. आणि मी बिशप स्कूलमध्ये होतो. बरं. त्यावेळी जेव्हा मी पुण्याला आलो, आणि दोज डेज म्हणजे इतके काही ते स्वस्त नव्हती. बरोबर. म्हणजे 400 रुपये महिना सुद्धा त्यावेळेला जास्त लागायचा. पण ते आता कसं काय त्याच्यामधून बाहेर पडायचं, शिकायचं तर पूर्ण आपल्याला आहे. देन व्हाय नॉट डू काहीतरी करावं. बरोबर. म्हणून मग आपण, मामाची फॅक्टरी होती सोलापूरला चादरीची. ओहो. तर मामाला म्हणाला, मामा मला चादरी पाठवा. आणि मग ती चादरी मी घेऊन पुण्यामध्ये डोर टू डोर विकायचा मी प्रयत्न केला. थोडं सक्सेस आला म्हणण्यापेक्षा ठीक आहे, म्हणजे 5 पैसे त्याच्यात मिळायला लागले. बरोबर. सो आय वॉज ट्राईंग टू बी, आपण म्हणतो सेल्फ सस्टेनिंग. बाबा चला, स्कूलची फीस बी निघते का, संपूर्ण तर निघणार नाही पण ॲटलिस्ट इट वॉज अ सपोर्ट. ग्रेट. मग त्याच्याबरोबर मग काय, त्या कोल्हापुरी चपल्या आणल्या, मग सुरतहून ते साड्या आणल्या. हे करायचं. तर तिथं त्यावेळेला खूप काही शिकायला मिळालं. टू बी ऑनेस्ट विथ यू, जेव्हा दारोदारी इतकी सिक्युरिटी नसायची आधी. तुम्ही सोसायटीमध्ये जाऊ शकत असाल, तुम्ही जाऊन कुठे डोरबेल वाजू शकत असाल. दॅट वॉज ऑल पॉसिबल. त्याचे चांगले काही अनुभव आले. काही चांगले अनुभव म्हणजे लोकांनी म्हणजे प्रोत्साहन सुद्धा खूप दिलं. अरे वा, काय ती शाळेचा मुलगा काहीतरी करतोय, उडान टप्पू इकडे खेळण्यापेक्षा इज ट्राईंग टू डू समथिंग. त्यामुळे त्याने प्रोत्साहन दिलं. म्हणजे गरज नसताना कदाचित त्याने चादरी विकत घेतली असतील मला प्रोत्साहन देण्यासाठी. आणि काही ठिकाणी तर कुत्री सुद्धा मागं लागली सोसायटीमध्ये. सो म्हणजे हकलून सुद्धा लावलं दारावरून. तर त्यामुळे ते जे म्हणते ना, ते आपला तो सेल्फ एस्टीम, इगो, ते सगळं म्हणजे फार म्हणजे असं क्रश करून झालं ते सगळं. म्हणजे तुमचं ते म्हणतो ना, स्वाभिमानला कुठंतरी धक्का लागल्यासारखं झाला. पण दॅट वॉज अ लर्निंग. म्हणजे पर्सिस्टन्स. नाही बाबा, मग ते डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा, काहीतरी शिकत गेलो की काय बोलल्याने, काय म्हटल्याने काय रिॲक्शन समोरची येते.
बाई माणसाने जर का दार उघडलं तर त्याला कसं अप्रोच करावं, Wow. पुरुषाने दार उघडलं तर त्याचं काय होऊ शकतो, ते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली ते शिकत गेलो. बरं, हाऊ डू यू नो इट इज आपण जी स्ट्रॅटेजी केली, स्ट्रॅटेजी म्हणून इथं आता तो मोठा शब्द वाटतोय, हो. पण त्यावेळेला ते बाबा ह्या बाईने चादर का विकत घेतली असावी, हां. तर ते प्रश्न त्याचे उत्तर मला मिळायचे की मी काय बोललो हां. किंवा काय झालं किंवा सराउंडिंग काय होतं की ज्याच्यामुळे ते सेल मला मिळालं. तर इट वॉज अ लर्निंग. म्हणजे लहानपणापासून एंटरप्रेन्युअरशिप हा तुमच्या रक्तात भिनलेला जो एक मोठा भाग आहे तो तुम्ही पूर्णपणे कामाला लावलात आणि ती गरज होती म्हणून तुम्ही ते चालू केलं आणि त्याच्यातनं तुम्हाला आवड निर्माण झाली की नाही आता हे मला करणंच आवश्यक आहे म्हणून मी करतोय. नाही, तुम्ही म्हणता ते ॲब्सोल्युटली राईट आहे. गरज होती म्हणून चालू झाली, पण मला त्याच्यात स्पार्क दिसला, वाव. त्याच्यात मला फ्युचर दिसला की नाही. म्हटलं प्रॉबेबली मला असं वाटतं की माझ्यात काहीतरी तो गुणधर्म असावा, सेलिंगचा म्हणा किंवा मार्केटिंगचा म्हणा. मला तर नाही, आपण मार्केटिंगच आपल्याला करायचं आहे. काय करणार पुढे जाऊन ऑनेस्टली मला माहीत नव्हतं, पण एक नक्की होते की नोकरी बहुतेक मी करणार नाही. ओके. कारण की हे अगदी मी म्हणजे इच्छा मनात हीच होती की नोकरी नाही करायची, काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय करायचा, स्वतःचा बिझनेस करायचा. हे अगदी ठामपणे अगदी ठरवलं म्हणण्यापेक्षा हे दॅट वॉज की बाबा नाही, आपल्याला नोकरी नको. पण आता आय जस्ट कॉन्ट्राडिक्ट करतो. जेव्हा मग ते आता हे करत असताना मग ते BSc झालो, MBA झालो आणि आता MBA मी काय ऍडमिशन घेतली की त्यावेळेला वाटायचं की अरे बाबा बिझनेस चालला नाही चालला तर नोकरी मिळावी, नोकरी मिळालेलं सोपं व्हावं म्हणून मी ऑनेस्टली MBA केलं. की मनात माहित होतं की नोकरी करायची नाहीये, पण नाही बिझनेस चाललं, नाही जर का मिळालं तर काहीतरी आपल्याला साधन पाहिजे आहे म्हणून मी MBA केलं नोकरी मिळण्यासाठी, पण केव्हा केली नाही. पण प्रकाशजी ह्या आत्तापर्यंत जे बोललो त्याच्यामधून 2 पॉईंट लक्षात येतात प्रकाशानं. त्याचा एक मी चुकीचा अर्थाचा शब्द बोलतो की आज MBA झालेल्या मुलाला नोकरीच मिळत नाही. अगदी बरोबर आहे. पण तेव्हा तुम्ही म्हणता त्या काळामध्ये तुम्हाला वाटत होतं जर मी MBA केलं तर मला मी जर उद्या नोकरी करायची ठरवली तर मला चांगला जॉब मिळेल. बरोबर. हा जो ट्रान्झिशन झालाय की आज आता MBA हॅज नो व्हॅल्यू. ॲब्सोल्युटली. त्यावेळेला फक्त एकच इन्स्टिट्यूट होते पुण्यामध्ये. हो. आणि इतके रिगरस त्याचे स्टडी करावं लागायचे आम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी. एक IMDR होतं आणि पुणे युनिव्हर्सिटी होती. अगदी करेक्ट. दोनच होते की वेअर यू कुड गेट युअर MBA. त्यामुळे एकतर त्याचा डेफिनेटली जो आउटपुट येत होता बाहेर आणि आम्ही राबायचो. मला आठवतं की आम्ही 16 तास आम्ही म्हणजे वी यूज टू वर्क, टू स्टडी, केस स्टडी आम्ही करायचो. आता जर का तुम्ही बघितलं तर मला वाटतं दर वर्षाला पुण्यात 2000 विद्यार्थी पास आउट होत असतील आरामात. जास्तच असतील, कमी नाही. आणि इन माय लेटर इयर्स आय वॉज असोसिएट विथ सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट. मी त्यांच्या स्टडी बोर्ड वरती सुद्धा होतो. मी इंदिरा इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग बॉडी वरती होतो. जेव्हा ती चालू जाते म्हणजे इंदिरा इन्स्टिट्यूट त्यावेळेला कलानिकेतनच्या वरती एक फ्लोर होतं तिथून. सो आय वॉज असोसिएट विथ दॅट. 2 वर्षासाठीच होतो. आणि तर आय वॉज प्रिटी क्लोज ह्याच्या. मी तर सिम्बॉसिस मध्ये तर मी SIGCचा एक मी कोर्स मार्केटिंगचा कंडक्ट करायचो. दर मंगळवारी जायचो, मला आठवतंय. तर त्यावेळेला आणि बरेचशा इन्स्टिट्यूट मध्ये ऍज अ गेस्ट लेक्चर्स मी गेलेलो आहे, म्हणजे आजही जातोय. तर मला ते ऍक्च्युली फरक जाणवतोय की म्हणजे किती जेन्युइनली किती सिरियस आहेत विद्यार्थी. म्हणजे ते MBA करायचं म्हणून करतायत का, म्हणजे काही जणांना तरी इंटरेस्ट बी नसेल, पण बाबा काहीतरी घराचं प्रेशर असेल, गावाकडून लोक आलेली आहेत की चल बाबा मी पुण्यात शिकायला जायचं तर काय करायचं, चल आपण MBA करूया. तर त्यामुळे त्याला कसं म्हणता येईल की त्याची जी व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू प्रपोजिशन हॅज चेंज, ती कमी झालं. पण कुठल्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही पास आउट होताय आता त्याला महत्व आहे. हो. अच्छा. आणि अगदी त्याचबरोबर तुम्ही लहानपणीच व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला सक्सेस पण मिळाला. बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की त्याच्यानंतर लोक आणि घरचे लोक त्याला शिक्षणाचं महत्त्व कमी करतात. पण यू वेंट ऑन टू डू अ बॅचलर डिग्री, देन यू वेंट ऑन टू डू अ मास्टर्स डिग्री, देन यू डिड ऑर यू हॅव युअर ऑनररी डॉक्टरेट ऑल्सो. सो शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते तुमच्या पेरेंट्समुळे आहे का तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला त्याच्यामुळे झाला? नाही, त्यामध्ये दिस इज अ ब्रिलियंट क्वेश्चन शैलेशजी. फुल मार्क्स टू माय पेरेंट्स. माझे पप्पा ते पेटंट होल्डर आहेत. ही इज अ टेक्नोक्रॅट. आता तुम्ही हा विषय काढला म्हणून मी सांगतो. ही वॉज द फर्स्ट पर्सन फ्रॉम अवर कम्युनिटी, म्हणजे आय एम गोइंग बॅक इन 1930s.
1940s. वाव. आम्ही शहापूर बेळगावचे. बरं. तिथून त्यांनी पप्पानी स्कॉलरशिप मधून COP मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. सो ही बिकेम BE इलेक्ट्रिकल अँड BE मेकॅनिकल गोल्ड मेडलिस्ट. आजही COP मध्ये त्यांचं नाव आहे बोर्डवरती. वाव. दिस इज 1930s वी आर नाही टॉकिंग अबाउट. 40s असेल है ना. प्री इंडिपेंडन्स. हा, प्री इंडिपेंडन्स 40-50च्या दरम्यानचा असेल. काही त्यांचा जन्म जर का 1923चा ऍट अबाउट 20 इयर्स टू दॅट, तसं तो असेल. एक्झॅक्ट डेट आता मला सांगता येणार नाही. तिथं झालं. तिथून देन ऑन स्कॉलरशिप ही वॉज अगेन द फर्स्ट पर्सन टू बी ऍडमिटेड इन कोलंबिया युनिव्हर्सिटी. त्यावेळची कोलंबिया म्हणजे न्यूयॉर्क फॉर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. बरं. तिथून त्यांनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केली अँड देन ही वॉज ऍडमिटेड इन विस्कॉन्सिन to do his PhD in engineering, in industrial engineering. Even today, Wisconsin is one of the finest institute in the world for engineering research. True. तुम्हाला तर माहिती आहे का, तुमचं सुद्धा शिक्षण मला माहिती आहे अमेरिकेत झालेलं आहे. तर तो बॅकग्राऊंड आहे अँड ही इज द पर्सन. सो तिथं ही वॉज इन डिझाईन इंजिनियर इन नॅश मोटर्स, म्हणजे आत्ताची जनरल मोटर्स. करेक्ट. देर ही वॉज. इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं अँड नेहरू गेव अ कॉल दॅट इंडिया नीड्स इंजिनियर्स. तर ते आणि त्यांचे मित्र म्हणजे ते देशभक्ती सगळं ते होतं ना, सगळं इतकं चांगलं ते नॅश मोटर्सचा जॉब सोडून इंडियात आले. ओहो. की नाही बाबा आपल्याला लेट्स डू समथिंग फॉर अ कंट्री. आणि ही जॉईंट बचराज ट्रेडिंग कंपनी, म्हणजे आत्ताची बजाज ऑटो. ओके. अँड देअर ही डिझाईन ऑटो रिक्षा. ही जे तुम्ही ऑटो जी बघताय ती पप्पांची डिझाईन आहे. आजही त्याच्यात काही विशेष बदल झालेले नाही. त्या समोरचा हुड आणि तो जो सगळा आहे. देन ही अँड हिज इटालियन फ्रेंड डिझाईन्ड ज्या टेम्पोची ती 3 व्हीलर यायची ना पटपट, हँडसेट. तीन 3 व्हीलर, दॅट ऑल्सो इज पप्पाज डिझाईन. सो दॅट काइंड ऑफ टेक्निक आहे. आणि त्यांच्या मग करिअरमध्ये त्यांनी जॉईन अमेरिकन युनिव्हर्सल वेर ही डिझाईन द डेझर्ट कूलर, दॅट इज पप्पाज डिझाईन डेझर्ट कूलर. देन मग फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर FHP मोटर्स, दॅट्स ऑल्सो हिज डिझाईन. म्हणजे 8 इंच जो टेबल फॅन डिझाईन केला. सो ही न्यू द व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन. पण आता त्याचं काय म्हणतो त्याला, आयरनी बघा, त्यांनी आयुष्यभर नोकरी केली. 1968 मध्ये त्यांनी विचार केला मी आयुष्यभर नोकरी केली, मुलांसाठी आपण काहीतरी करू, म्हणून त्यांनी सगळे जॉब सोडून पुण्यामध्ये 1968 मध्ये भोसरीमध्ये फॅक्टरी चालू केली टेबल फॅनची. बेल्को इलेक्ट्रिकल्स. तो आजही फॅन 50 वर्ष झाले आमच्या घरी चालतो आहे. इतका धनकट तो फॅन आहे, छोटासा टेबल फॅन. लाईक आय वॉज इन 8th स्टँडर्ड दोज डेज. पण बिंग अ प्युअर टेक्नोक्रॅट कमर्शियली, मी ऍडमिट करतो कमर्शियली ही वॉज झिरो. ही कुडंट मॅनेज bankers, he couldn't manage your excise, he couldn't manage the dealers म्हणाले बंग साहब माल भेज दो कल पेमेंट कर देता हूँ. माल भेज दिया काय का कल पेमेंट. आता 5 टेबल फॅन साठी कुठे लुधियानाला जाणार, कुठे जालन्याला जाणार. सर बेसिकली he designed a very good product but he couldn't market it and I was too small to be of any help. Unfortunately that 72 मध्ये we had to close down the factory and that was when मी जी तुम्हाला ते सांगितलं की मला ते करावं लागलं, ती जे स्टोरी त्याच्यावरून तो आपला तो विषय निघाला होता. त्यावेळेला आम्ही घरी डिस्कशन झालं होतं की स्मिता माझी सिस्टर ती SMS सेंट मेरीज मध्ये होती. त्याची 400 रुपयाची फी, आमची 400 रुपयाची फी. कामाची हिरवी बस होती त्याची ते फी. तर 800 आणि 1000 रुपये महिना लागायचे. म्हणलं पप्पा आपण एक काम करूया, आम्ही या स्कूलमधून निघून लेट अस गो टू अ चीपर स्कूल. करेक्ट. दॅट्स व्हेन ही सेड मी काही करेन पण मुलांना एज्युकेशन हा टॉप क्वालिटीचाच मी देणार. फॅन्टॅस्टिक. त्याच्यात काय म्हणजे नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज काही बी होते. सांगायला आय लाईक टू टेल यू माय फादर ऑलवेज यूज टू वेअर व्हाईट क्लोथ्स. येस, आय हॅव सीन हिम दॅट. सफेद पॅन्ट सफेद शर्ट त्यांची असायची. बिशप स्कूलचा सुद्धा ड्रेस व्हाईट होता. हो. मी पप्पांची पॅन्ट ऑल्टर करून घातलेली आहे स्कूलमध्ये जाताना. आणि पॅन्ट थोडी फाटलेली चालेल पण एकदम स्वच्छ आणि कडक पाहिजे. दॅट माय मदर इज टू डू. वॉशिंग अँड क्लिनिंग एकदम चका. खाली कुठे तरी फाटलेली असेल तर रफू होईल पण एकदम क्लीन चकाचक असेल. सो दॅट वॉज द अपब्रिंगिंग, द व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन. अँड दॅट प्रॉबेबली वडिलांकडनं कदाचित माझ्यामध्ये आला असेल, माझ्या मुलांमध्ये आला असेल. एज्युकेशनला मी खूप महत्व देतो. ग्रेट. अँड दॅट वॉज द रिझन वाय मी जेव्हा म्हणालो डोर टू डोर करत असताना मग मला फर्ग्युसनमध्ये मला ॲडमिशन मिळाली. तिथं BSc झालो. मग अभ्यास केलं. आय गॉट ॲडमिटेड इन टू MBA. मग MBA झालो. हे करत असताना माझं मार्केटिंग चालू होतं. डोर टू डोर म्हणून थोडं मी
मायग्रेट झालो विमल फॅब्रिक्स विकण्यासाठी. तो एक वेगळं मार्केटिंगचं लर्निंग आहे की हाऊ आहे. अहमदनगर मधून जाऊन ते मी विमल त्यांच्याकडे एजन्सी होती साडांचीकडे, तर त्यांनी मला कमिशन वरती त्यांनी सांगितलं तू महाराष्ट्रामध्ये जाऊन माल विक. तर तिथं मग मी B2B म्हणजे डोर टू डोर कन्झ्युमरला जायचो. मग इथं आता मी दुकानात जायचो. त्यामुळे सगळे पुणे लक्ष्मी रोड, मग सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद सगळीकडे फिरून मी सॅम्पल घेऊन विमलचे शूटिंग शर्टिंग आणि विमलची साड्या मी विकायचो. वाव. तिथून दॅट गेव मी लॉट ऑफ इंडिपेंडन्स. हे सगळं माझं MBA चालू असतं, म्हणजे फर्ग्युसन BSc चालू असताना आणि MBA चालू असताना बरचसं तो सेटल झाला. म्हणजे आय कुड सेव्ह प्रिटी गुड. सो यू कुड अर्न अँड सेव्ह. ओ येस. वंडरफुल. काय काय दुसरं काय नादच नव्हतं ना. म्हणजे काय म्हणजे संध्याकाळी बसणे वगैरे प्रकरण नाही काही नाही, नव्हतं. अरे नाही, कुठं बसता काय नाही, नथिंग, ऍब्सोल्युटली नथिंग. संध्याकाळी तर लक्ष्मी रोडवरती सॅम्पल फिरायला जायचो ना, तर बॅग घेऊन. तर ते संध्याकाळी दुकानं जेव्हा बंद होण्याची वेळ आहे त्यावेळेला सगळे सॅम्पल्स बघायचे, कारण बाकी गिरायच्या वेळेला सॅम्पल कोण बघणार ना. म्हणजे चप्पल घातल्याशिवाय सक्सेस नाही. हा ऍब्सोल्युटली. म्हणजे तर म्हणायला हरकत नाही, जसं इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, हिटिंग द रबर ऑन द स्ट्रीट. येस. सो अंटिल अनलेस यू डोंट हिट द रबर ऑन द स्ट्रीट, ठीक आहे. म्हणजे शिकायला असं नाही गेलं तरी कदाचित तुम्हाला शिकायला मिळेल, पण तो जो प्रॅक्टिकल जो तुम्हाला नॉलेज जो फील्डवरती शिकायला मिळेल तो तुम्हाला पुस्तकामध्ये नाही मिळणार. पुस्तकं MBA तुम्हाला, आता मी MBA झालो, मार्केटिंग केलं, ते दिशा नक्की देते. बुक्स विल टेल यू, विल गिव्ह यू, विल ओपन अप लॉट ऑफ युअर थिंकिंग. बट अगदीच ते पुस्तकी तुम्ही ज्ञान घेऊन किडे घेऊन जर का तुम्ही मार्केटिंगमध्ये उतरला, फील्डवरती गेला, तर कदाचित ते नाही चालणार. कारण की आता लुधियानाची सायकोलॉजी लांबोटीच्या सांगोलीपेक्षा वेगळी असेल ना बरोबर. कस्टमरची. अगदी करेक्ट. आता तुम्ही सुद्धा यू हॅव कार एजन्सीज आपले आहे, पण गावाकडनं जो माणूस घेईल तो जेव्हा गाडी घेतो त्याचे दृष्टिकोन बघण्याचा, आणि आता तुम्ही तुमचा पिच जो आहे तो तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही बदलणार ना, की समोर व्हॉट ही वॉन्ट्स इन टू दॅट. तर हे तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकल फील्डवरतीच तुम्हाला शिकायला मिळेल. दॅट्स इट व्हॉट आय फील. म्हणजे लहानपणापासून प्रवास करणे म्हणजे मे बी डोर टू डोर मार्केटिंग हा प्रवासच आला. त्याच्यानंतर विमलचं शूटिंग विकण्यासाठी वेगवेगळ्या गावाला जाणं, महाराष्ट्रावर फिरणं आलं. अगदी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रवासाची सवय लागली, आवड निर्माण झाली, तुम्ही जग फिरलात. आणि दॅट ऑल्सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने जग टिपलत, कारण की फोटोग्राफी हा आपला मोठा छंद आहे. पण हे जेव्हा प्रवास करताना, किंवा मी आता एक मार्केटिंग म्हणून विचारतो प्रश्न, की आता पुणं खूप वाढलंय. प्रवासामध्ये जेव्हा आपल्याला वेगवेगळा पण दिसतं, त्याप्रमाणे पुण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग हँडल करायला लागतं का एरियाप्रमाणे? इतकं डिटेलमध्ये स्पेसिफाय करता येणार नाही. म्हणजे डोर टू डोरच्या वेळेला कदाचित तो फरक असेल. म्हणजे तुम्ही सदाशिव पेठच्या दारावरती आणि सिंध सोसायटीच्या दारावरती तो नक्कीच थोडा फरक असेल आता त्यावेळेस इतका. पण इन जनरल जर का तुम्ही शहर म्हणून जर का विचार केला तर इतका डिफरन्स नाही, कारण की मग तुम्ही तो मीडिया बी तुम्ही कॉमन वापरता. बरोबर. आता समजा उद्या आता पुण्यामध्ये मीडिया तुम्ही सकाळ समजा घेतला, तर तिथं काय तुम्ही वेगळ्या ह्याच्या अशी करू शकत नाही. तर तुमचं एक टार्गेट मार्केट धरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग करणार. हा आउटडोअरमध्ये ते तुम्ही आणू शकता, कारण की कॅम्पच्या होर्डिंगमध्ये काय लिहायचं, गावातल्या होर्डिंगवरती काय लिहायचं, आणि आपल्या औंधच्या होर्डिंगवरती काय लिहायचं, कदाचित तिथं फरक असू शकेल. करत नाही लोक, पण ते केलं तर कदाचित तुम्ही तुमच्या तो तुमचा जो टार्गेट मार्केट जो तुम्ही ठरवलं आहे त्याच्या थोडं जास्त जवळ तुम्ही पोहोचू शकाल, कारण की साधन तुमच्याकडे तो आहे तो सेग्रिगेट करण्याचा. इतका डेटा जर का तुमच्याकडे शैलीजी असेल ना, की ऑफ पिन पॉइंटिंग युअर टार्गेट मार्केट, सक्सेस इज दॅट मच मोस्ट गॅरंटेड. डेटा आणि पिन पॉइंटिंग याच्यावरनं एक मोठा विषय आहे, की आजकाल एकदम जिओ फेन्सिंग करून ते कस्टमरचा बिहेवियर, त्याचा मोबाईल कोणता, हे सगळं करायचं. पण मला जे माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही जे मार्केट रिसर्च केला होता, किंवा त्याच्यासाठी तुम्ही डोर टू डोर फिरून एक पुण्याची डिरेक्टरी तयार केली होती. ओके. सो व्हॉट वॉज दॅट एक्सपिरियन्स, व्हॉट वॉज द थॉट बिहाइंड दॅट? आता ही वी आर टॉकिंग लेट 80s अर्ली 90s. मला नेहमी असं वाटायचं ना, आजही मी त्या थेरीवरती चालतो. तुम्ही जो टार्गेट मार्केट जो ठरवला आहे ते ठरवण्यासाठी तुम्हाला काही डेटा आवश्यक असतो, मोस्ट इम्पॉर्टंट. त्याशिवाय तुम्ही म्हणजे ब्लाइंडली तुम्ही काय मार्केट जाऊ शकत नाही बाबा, की हा माझा. कारण की
जग खूप मोठं आहे. हो एव्हरी ह्युमन बिंग कॅनॉट बी अ टार्गेट मार्केट. ट्रू. तर तो ह्युमन बिंग मध्ये माझा ह्युमन बिंग हे Okay. ठरवणं खूप गरजेचं आहे की मला 2 ways ऑफ लुकिंग ॲट इट. आयदर यू हॅव अ प्रोडक्ट, तुमच्याकडे ऑलरेडी एक प्रोडक्ट आणि एक सर्व्हिस आहे, आता तुम्हाला त्याच्यासाठी मार्केट शोधायचं आहे, किंवा तुम्हाला मार्केट माहित आहे आणि तुम्हाला एक प्रोडक्ट आता डेव्हलप करायचं बरोबर. आहे. विच यू लुक ॲट इट. पण हे दोघांपैकी एक असणे गरजेचं आहे. ब्लाइंडली यू जस्ट कॅनॉट गो. हे म्हणजे आजही मी तुम्हाला सांगतोय दॅट इज ॲब्सोल्यूट नेसेसरी. ना आता ते दिसून येतं. त्यावेळेला मी असा विचार केला की त्यावेळेला इंटरनेट वगैरे नव्हतं काहीच नव्हतं. आणि एव्हरीवन डिपेंडेड ऑन मास मीडिया. म्हणला एक्सपेन्सिव्ह प्रकार आहे. एक जाहिरात दिली, कदाचित तो जाहिरात तो न्यूजपेपरचा जो वाचक आहे छोटासाच फक्त त्याच्यामधला सेक्शन माझा कस्टमर असेल, कदाचित 1%. 99% म्हणजे वी आर शूटिंग इन द डार्क. ट्रू. पण आपल्याला चॉईस नाही. तर मी विचार असा केला की मी समजा दारोदारी जाऊन लोकांचा डेटा जर का मी गोळा केला, ज्याला आपण आता टेक्निकली म्हणतो सायको डेमोग्राफिक अनालिसिस, की डेमोग्राफिक म्हणजे तो काय खातो, तो कुठं राहतो, तो काय पितो, त्याची म्हणजे त्याच्या घरी काय काय उपकरणं आहेत का, गाडी आहे का, क्रेडिट कार्ड आहे का, फ्रीज आहे का, VCR आहे का, टेलिव्हिजन आहे का, कुठल्या क्लबची मेंबरशिप आहे का, तो कुठल्या कंपनीमध्ये काम करतो, काय हुद्द्यावरती काम करतो. असे चांगले 2 पानाची क्वेश्चनर मी तयार केलेली होती की जेणेकरून त्या माणसाबद्दल, त्या घराबद्दल मला बरीचशी माहिती मला मिळेल. शैलेश, त्यावेळेला पॉसिबल होतं दारोदारी जाऊन इन्फॉर्मेशन घ्या. आता तर सिक्युरिटी वाला तुम्हाला कुठं म्हणजे तुम्ही कुठं करूच शकणार नाही. असं मी माझ्या जे स्टुडंट्सला मी थोडं ट्रेनिंग दिलं आणि 55,000 घरामध्ये मी गेलो. 55,000 घरामध्ये त्यावेळेला मी पुण्यामध्ये गेलो आणि त्याची मी डिरेक्टरी तयार केली. ती डिरेक्टरी माझ्या स्वतःसाठी होती ना, विक्रीसाठी नव्हती. आय वॉन्टेड टू नो की कोणाच्या घरामध्ये काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकू, हा त्याच्या मागचा थॉट होता. आता त्याचा उपयोग कसा केला, आता ते करता तुम्ही म्हणाले की काय अनुभव तुम्हाला काय आले. तर पर्वतीच्या एरियामध्ये कोणीतरी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली की एक जण येतोय आणि सगळी इन्फॉर्मेशन गोळा करतोय, तर बहुतेक डाका घालण्याचा प्लॅन असेल. वाव. हो, कारण की तुझ्या घरी फ्रीज आहे का, टेलिव्हिजन आहे का, म्हणजे हा काहीतरी त्याला त्या माझा जो रिसर्चर्स होता त्या बिचारा स्टुडंटला पकडून चौकीत नेलं. मला फोन आला. मी गेलो चौकीत. साहेब सांगितलं, साहेब हे स्टुडंट्स आहे, मी असं मार्केटिंग करतोय ना, असं करतोय. हा तेवढंच आहे ना, काय नाही ना सर, असं आहे. ठीक आहे म्हटलं. म्हणजे इतकं ते पण पोलीस पण एवढं सिम्पली अगदी फुल इनफॅक्ट कौतुक केलं. म्हणलं हे कशासाठी करतोय. मग त्याला सांगितलं की असं जो करायचा विचार आहे. पण काय केलं एक्झॅक्टली, तर त्या घरामधून आम्हाला लक्षात आलं की आता त्या घरात वाहन नाहीये, तर तो टार्गेट मार्केट वाहनसाठी आहे. कुठला वाहन, लुना, स्कूटर की गाडी, ते आम्हाला कळेल. त्याचं घर किती बेडरूमचा होता, घरी कोण कोण राहिला आहे, तो कुठं जॉब करतोय. आता उत्पन्न कोणी इतकं सजायचं ते सांगत नसेल, पण आम्ही ते ब्रॅकेट द्यायचो की व्हॉट इज अ मंथली इन्कम. मग असायचं ना 1,000 ते 5,000, 8,000 ते 10,000 असं ते ब्रॅकेट असायचं. त्याच्यावरून सर अंदाज लावत होता की काय काय त्याच्यामधून करून घेता येईल ते. तर असं करून मग मी एक बुकलेट बनवली आणि त्या बुकलेटमध्ये मी 30 प्रोडक्ट्स, नॉन कॉम्पिटिंग 30 प्रोडक्ट्स आणले. म्हणजे वॉशिंग मशीन वाला होता, टूर अँड ट्रॅव्हल कंपनी होती, गार्मेंट्स वाले होते, साडीवाले होते. असे 30 जणांना मी त्या बुक मध्ये आणलं आणि त्या लोकांना जाऊन त्या ह्यांना भेटलं की म्हटलं बाबा, प्रत्येकावर मी चार्ज केलं, प्रत्येक क्लायंटला मी चार्ज केलं. जो रिसेलर त्या बुकवरती होता त्याच्याकडनं तुम्ही काढलं 10,000 रुपीज वाव फ्रॉम पर हे, म्हणजे असे 3 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं असं मी एक कुपन बनवणार आणि त्याच्यावर ठेवणार, माझ्या तो कस्टमर तुमच्याकडे येईल त्याला तुम्ही काहीतरी बेनिफिट द्यावं. परफेक्ट. मग कोणी 10% दिलं, कोणी म्हणाला आम्ही 6 महिन्याची, कोणी आम्ही एक म्हटलं एक सर्व्हिस आम्ही फ्री देऊ वगैरे वगैरे. सो देयर वॉज सम बेनिफिट इन्व्हॉल्व इन टू दॅट. बरोबर. ते मी बुकलेट पोस्टाने ह्या घरी पाठवलं. हो, कारण तुमच्याकडे डेटा होता. सो दॅट बिकेम, मतलब ऍक्च्युली ती केस स्टडी झाली. म्हणजे आता त्यावेळेला म्हणजे इनफॅक्ट पीपल टेल मी, नंतर आम्ही जेव्हा डिस्कशनला बसतो की आय वॉज पायोनियर दोज डेज इन मेल ऑर्डर असतं, म्हणजे मेल ऑर्डर झाली नाही. हो, अगदी करेक्ट. आणि रिलेशनशिप मार्केटिंग बाय नोईंग कस्टमर बाय हिज फर्स्ट नेम. तो जर का डेटा आपल्याला जर का मिळाला तर काय
खूप मजा होऊ शकते. त्याला धरून अजून इंटरेस्टिंग तुम्हाला सांगतो कारण की तुमच्या फॅमिलीमध्ये लुनाची एजन्सी होती. हो. तर आता टार्गेट मार्केट ओळखावं तर त्याच्याकडे कसं पोचावं नेहमी मार्केटरला चॅलेंज असतो. सर्वात मोठा चॅलेंज. बरोबर. मला जे इंडस्ट्रियल जे वर्कर्स होते तो मला टार्गेट करायचा होता आणि त्यांना मला लुना विकायची होती. बरोबर. स्पेसिफिक टार्गेट. एकदम फोकस झाला. एकदम फोकस की मला इंडस्ट्रियल वर्करला सांगायचं लेवा तू लुना घे, त्याला परवडण्यासारखी आहे आणि त्याला आता तो का घेणार. शिवाजीनगरला लिफलेट घेऊन लोकल मध्ये चढली. आय वॉज द फर्स्ट कस्टमर ऑफ कायनेटिक होंडा येस. MAF 7054. अच्छा, एवढी स्ट्रॉंग मेमरी तुमची. अगदी ते कायनेटिक होंडा. गोळी लागली तर लागेल आणि 99% आजच्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये गोळी लागणार नाही. शैलेजी, वन फाईन मॉर्निंग तुम्हाला छातीत कळ येते, इथं दुखा लागते, घाम सुटतोय, इथं थोडस असं कळ आली. ऑनेस्टली गिव्ह मी अन आन्सर. वेअर विल यू गो फर्स्ट?